भोरगिरी परिसरमध्ये जो 25 गाव जो आपला आधीपासून त्या ठिकाणी पावसामुळे लँडस्लाइड प्रोन ची यादीमध्ये आलेला आहे, त्याला कसं पुनर्वसित करता येते त्याच्यासाठी शनिवारच्या दिवशी मी 3 साईटला पण भेट देऊन आलो. त्याच्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय योजना असेल या आपल्या पुनर्वसनची योजना असेल त्याच्या अंतर्गत त्याला काय नियोजन करता येईल त्याच्याबद्दल पूर्ण नियोजन करतोय. 44 कोटी रुपये निधी आहे. एक्झॅक्ट अमाऊंट आपल्या काही वेळात DIU साहेब आपले प्रेस नोटमध्ये देऊन टाकतील. त्या निधीमध्ये कसं आपल्याला चांगलं नियोजन करता येईल आणि अगर जादाचा निधी लागत असेल तर त्याला कसं आपण इम्पॅक्टफुली करू शकतो त्याबद्दल होता. त्याच्याशिवाय आपण ऑलरेडी जो सुपर 50 आहे त्याला सुपर 100 करून त्याला ऑलरेडी नियोजन करण्यात आलेलं आहे. नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामीण भाग, अनुदानित शाळा, अंग्रेजी माध्यमिक शाळा सगळ्या विषयाबद्दल आज चर्चा झाली. त्याचे सविस्तर माहिती सन्माननीय शाळा शिक्षण मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपल्याला दिला आहे. त्यांनी जवळपास 3 तास 15 मिनिटची एक बैठक या ठिकाणी घेतली. त्यांच्या मी या ठिकाणी विशेष आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या विषय सोडवण्यासाठी त्यांनी खूप लक्ष दिलं. दुसरा विषय आहे की आपल्या भूकंपच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या 1 महिन्यामध्ये सुमारे 45 घटना भूकंपची झालेली आहे. या सगळे लो इंटेन्सिटी भूकंप आहे, म्हणजे सगळे 4 रिक्टर स्केलचे खाली आहे आणि 2.5 ते 4 या रेंजमध्ये 2.6 to 4.1 या रेंजमध्ये या भूकंपचे झटके जाणवले. याची एकच ठिकाणी स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक्स आपण म्हणतो, एकच ठिकाणी त्यांची एपिसेंटर आहे आणि त्या एपिसेंटर रेंजमध्ये एकच फॉल्ट जो आहे जो आपण क्रस्टल फॉल्ट म्हणतो, इंट्रा कॉन्टिनेंटल फॉल्ट, त्या ठिकाणी भूकंप झालेले. त्या ठिकाणी सेस्मिओग्राफ मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसने त्या ठिकाणी बसवलेला पण आहे. या भूकंपामुळे 2 प्रकारच्या जो गोष्टी मी आधी पण ज्या वेळ माझी चर्चा झाली आपल्याला सांगितलं होतं की 2 प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये होण्याची शक्यता असते. सर्वप्रथम जो आहे की काही ठिकाणी बिल्डिंग्समध्ये क्रॅक्स येऊ शकतो आणि ज्या ठिकाणी लोड बेरिंग स्ट्रक्चर अगर व्यवस्थित नसेल तर ते क्रॅकचं प्रमाण मोठं पण असू शकतो. तो भूकंप झाल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेला आपण सूचना दिलेली आहे की त्यांनी सगळे बिल्डिंगच्या विशेषतः जो रेड मार्क आणि धोकादायक इमारती आहेत त्यांना त्यांचे सर्वेक्षण करून घ्यावा, निरीक्षण करून घ्यावा, जेणेकरून त्याची ऑक्युपन्सी ठेवता येतो की नाही ठेवता येतो त्याच्याबद्दल निर्णय स्थानिक स्तरावर आणि जो याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी आहे, डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे, ते त्याच्याबद्दल घेऊ शकतो. तो एक झाला. त्याच्यामध्ये कुठल्याही बिल्डिंगला या भूकंपानंतर त्याला जो आधीपासून रेड मार्क होते तेच राहिलेलं आहे. या भूकंपानंतर कुठल्याही बिल्डिंगला कुठल्याही प्रकारची हानी झाली. काही बिल्डिंग्सला जो नुकसान झालेलं आहे ते नुकसान सुपरफिशियल आहे, म्हणजे ते फक्त काही ठिकाणी वॉल पुट्टी निघाली होती, काही ठिकाणी काही भिंतला काही हे झाले, काही ठिकाणी जरासं सिरियस होते. त्याची एक व्यवस्थित पंचनामा करून त्याच्यामध्ये अगर ते SDMA आणि NDMAच्या गाईडलाईन्स प्रमाणे कुठल्या प्रकारचे नुकसान भरपाईसाठी पात्र असेल तर त्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी स्थानिक प्रशासन म्हणजे तहसील कार्यालयाला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि या संदर्भामध्ये ते करत आहे. दुसरी गोष्ट, लँडस्लाइडचं जमीन कोसळण्याचे काही घटने, मायनर घटने 2-3 ठिकाणी आपल्याला दिसून आलेले. त्या ठिकाणी करेक्टिव्ह मेजर्स जो काही घ्यायच्या ते आपण घेतोय. त्या कुठल्याही हॅबिटेशनला याच्यासाठी म्हणजे धोकादायक झालेला नाही असा आपला प्राथमिक अंदाज आहे. PWD GSI जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया विभिन्न ठिकाणी सर्वेक्षण करत आहे आणि याच्यामध्ये बेसिकली आपल्याकडे हार्ड रॉक बेसॉल्ट म्हणजे खाली आहे, त्याच्यावर सिल्टच्या डेपॉझिशन आहे. पाऊस पडला असल्यामुळे ते मडमधून जो सिल्ट असतो त्याच्यामधून ते हार्ड रॉक पर्यंत पाणी जातो आणि हार्ड रॉक मध्ये सबसर्फेस फ्लो म्हणजे जमिनीच्या खाली पाणी वाहताना आपल्याला दिसतो. त्याच्यावर अगर भूकंप झाला तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिस्प्लेसमेंट होण्याची शक्यता असते आणि ते 2-3 ठिकाणी आपल्याला दिसून आलं, परंतु धोकादायक परिस्थिती कुठे झालेला नाही आहे ही आपला प्राथमिक अंदाज आहे. त्या ठिकाणी GSI आणि आपले विभिन्न विभाग जो तांत्रिक विभाग आहे त्याची तपासणी करत आहे. मी स्पष्ट सूचना दिली आहे, शासनाकडून पण स्पष्ट सूचना प्राप्त आहे की यदि कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती यदि निर्माण झालेली असेल तर कुठल्याही म्हणजे 100% खबरदारी घेण्यात यावं. त्र्यंबकेश्वर